गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण एकादशी निमित्त हे निरूपण पाहणार आहोत। मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने एकादशी उपवास का करावा? आपण आयुष्यामध्ये भरपूर व्रत पकडतो, उपवास पकडतो, पण आजपर्यंत आपल्याला कधी फायदा झालेला आहे का? आजपर्यंत आपल्याला कधी प्रचिती आलेला आहे का? पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, जो मनुष्य एकादशी व्रत पकडतो ना, एकादशी उपवास पकडतो, त्याचं जीवन धन्य होऊन जातं। म्हणजे ह्या उपवासाचे फायदे सुद्धा आहेत, पण जर आपण उपवास केला नाही ना तर भरमसाठ तोटे सुद्धा आहेत। ते तोटे काय आहेत, ते फायदे काय आहेत, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। संत तुकाराम महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे बघा। एकादशीचं अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्टे समान अधम जनतो एक, एका व्रताचं महिमान नेम आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूशी। म्हणजे काय बरं? म्हणजे एकादशीला भोजन करणारे अधमच आहेत ना, जे एकादशीला अन्न खातात, अन्नाचे सेवन करतात, त्यांना ते अन्न कुत्र्याच्या विष्ठेप्रमाणे आहे। म्हणजे काय बरं? म्हणजे जर आपण एकादशीला अन्न ग्रहण करत असाल, काही आपल्या पोटामध्ये जाता असेल ना, तर ते कुत्र्याच्या विष्ठेप्रमाणे निर्माण होत असतं। पण मनुष्य मात्र हे एकादशी पकडतो का बरं? कारण त्याला माहीतच नाही की एकादशी नक्की आहे तरी काय। म्हणजे या एकादशी व्रताचं महत्त्व असं आहे ना, जे कोणी हे व्रत करत असतील, हरी कीर्तन करत असतील, ते विष्णू समान आहेत। म्हणजे एकादशीला जो पानाचा विडा खाईल, त्यानं विटाळशीचा स्राव खाल्ल्याप्रमाणे होईल। त्याला काळ आहे ना, तो लवकर खाऊन टाकणार आहे। त्या व्रताच्या दिवशी जो पत्नीशी आणि अन्य स्त्रीशी संग करेल ना, ती विविध प्रकारचे भोगसुद्धा त्याला भोगावे लागतात। त्याला क्षय महारोगासारखे व्याधी जडतील। या दिवशी जो हरी कीर्तन करत नाही, इतरांना करून देत नाही, तो पर्वता एवढ्या पापाचा धणी होईल। आणि त्यांच्या पापापुढे मेरू पर्वत सुद्धा लहान वाटू लागतो ना। म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, जे लोक एकादशी व्रत करत नाहीत ना, ते या शिक्षेस पात्र आहेत। त्यांना यमदूत शिक्षा देणार आहे। बघा, हे वर्णन आहे ना, तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये केलेलं आहे। अशुद्ध विटाळसीचे खळ, विडा भिक्षता तांबूळ, सापडे सबळ काळा हाती न सुटे। बघा, हे सुंदर वर्णन म्हणजे एकादशी आहे ना, आपल्या जीवनामध्ये दुसरे कोणते उपवास केले नाही तरी चालतील, पण हा एकादशीचा उपवास आपल्या जीवनामध्ये निरंतर घडायला हवा। जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ना, नव्हे नव्हे तर संतांनी आपल्याला जागृत केलेलं आहे की आपण बघा, आता ही एकादशी येणार आहे। या एकादशीचं महत्त्व एवढं सुंदर आहे ना, की आपल्या जीवनाचं सार तुम्हाला मिळेल। आपल्या जीवनाचं सार काय आहे बरं? आता ही देवउठी एकादशी येणार आहे, आणि या देवउठणी एकादशीची ही व्रतकथा आहे ना, तुम्हाला माहीत आहे का बरं? जर माहीत नसेल ना, तर नक्कीच आपण या निरूपणामध्ये माहीत करून घेणार आहोत की नक्की एकादशीचं व्रत मनुष्याने का करावं, आणि एकादशीचं व्रत केल्यानंतर
आमच्या जीवनामध्ये काय प्रगती होईल बरं? आमच्या जीवनामध्ये असं काय धन आहे ते आम्हाला मिळून जाईल? म्हणून आज आहे ना, एका उदाहरणाद्वारे, म्हणजे ही सत्य घटनाच आहे ना, हे एकादशीचं व्रत मनुष्यानं का करावं, त्या केल्यानं मनुष्याच्या जीवनामध्ये काय फायदा होईल ते आज आपण पाहणार आहोत. एका राज्यात एक राजा होता आणि त्याच्या राज्यातील सर्व प्रजा खूप सुखी होती. त्याच्या राज्यामध्ये एकादशीचं व्रत केलं जात असे. सर्वजण त्या दिवशी फक्त फळेच खात असत. एकदा भगवंताच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपण या राजाची परीक्षा घ्यावी. ज्याप्रमाणे आपली बघा भगवंत परीक्षा घेतोच ना. बघा, तुम्हाला माहीत आहे का, जर तुम्ही भक्ती करत असाल ना, तर जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःख येईल ना, तेव्हा समजून जा, भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आपल्या जवळ आलेले आहेत. पण आपण मात्र जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतं ना, तेव्हा लांब पळायला सुरुवात करतो. आपल्या जीवनामध्ये आपण वेगवेगळे वाईट विचार आणायला सुरुवात करतो. पण तसं करून चालणार आहे का बरं? अजिबात नाही. जेव्हा जेव्हा भरपूर दुःख येतं ना, तेव्हा समजून जावं, भगवंत आपली परीक्षा पाहण्यासाठी आलेले आहेत. त्याचप्रमाणे भगवंताच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपण या राजाची परीक्षा घ्यावी. हा राजा नक्की आहे कसा ना, ते आपण पाहावं. देवानं एक सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. बघा, लक्ष देऊन ऐका, हे निरूपण आहे ना, तुमच्यामध्ये देवत्व निर्माण करणारं आहे. बघा, भगवंतानं बघा एक सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि त्या रस्त्याच्या कडेला बसले. तेव्हा राजा तिथून जात होता. त्यांनी त्या सुंदर स्त्रीला पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. त्यानंतर राजानं त्या स्त्रीला विचारलं, हे सुंदरी, तू कोण आहेस बरं? इथे का बसली आहेस तू? तेव्हा भगवंताचं रूप घेतलेली ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे आश्रय नाही. या नगरात तो कोणीही माझ्या ओळखीचं नाही. मी कुणाकडे मदत मागू? राजा अगोदरच तिच्या रूपावरती मोहित झाला होता. तो तिला म्हणाला, तू माझ्याबरोबर चल, मी तुला राणी बनवून ठेवेल. तेव्हा ती सुंदरी म्हणाली, मी तुझं म्हणणं मान्य नक्कीच करेल, पण तुला तुझं राज्य माझ्या स्वाधीन करावं लागेल. या राज्यावरती माझा पूर्ण अधिकार असेल. मी जे म्हणेल तेच तुला करावं लागेल. मी जे जेवण बनवेल तेच तुला खावं लागेल. राजा अगोदरच तिच्या सौंदर्यावरती भाळला गेला होता. त्यानं तिच्या सर्व अटी मान्यसुद्धा केल्या. पुढच्याच दिवशी एकादशी होती. बघा, इथे प्रत्येक मनुष्यानं लक्षात घ्या, स्त्रीचा चेहरा मनुष्याला भुलवत असतो ना, म्हणून कोणाच्या चेहऱ्याकडे बघून कोणताच निर्णय घेऊ नका. थोडं थांबा. सबुरीचं फळ आहे ना, ते खूप गोड असतं, त्याला पिकून द्या. थोडा वेळ तुम्ही संयम ठेवला ना, तर तुमच्या जीवनामध्ये आलेली संकटसुद्धा ती दूर पळून जातात. त्याचप्रमाणे बघा, तो राजा त्या स्त्रीच्या सौंदर्यावरती एवढा भाळला होता, तिच्या सर्व अटी मान्य केल्या. आणि पुढच्याच दिवशी एकादशी होती. राणीनं हुकूम सोडला की बाजारात इतर दिवसांप्रमाणे अन्न विकलं गेलं पाहिजे. तिनं त्या दिवशी घरामध्ये मासे बनवलेले होते. राजाच्या समोर ठेवून त्याला खाण्यास सांगितलं. तेव्हा राजा तिला म्हणाला, राणी, आज एकादशी आहे, मी तर फक्त फळच खाणार आहे. तेव्हा राणीनं तिनं ठेवलेल्या शर्तीबद्दल राजाला आठवण करून दिली आणि म्हणाली, मी जे जेवण बनवलेलं आहे ना, ते तू खा, नाहीतर मी मोठ्या राजकुमाराचं शिर कापून टाकेल. बघा, राजा मोठा द्विधा परिस्थितीमध्ये सापडला. त्यानं आपली ही परिस्थिती जाऊन ते आपल्या राणीला सांगितली. तेव्हा ती राणी म्हणाली, राजा, ती जर का तुम्हाला आपल्या राजकुमाराचा शिर मागत असेल तर ते तुम्ही तिला देऊन टाका, कारण मुलगा पुन्हा मिळू शकतो. पण एकदा भ्रष्ट झालेला धर्म आहे ना, पुन्हा मिळू शकत नाही.
त्याच वेळेला राजकुमार बाहेरून खेळून आला आणि त्याच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहून त्याला आईला रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा आईनं त्याला सर्व काही समजावून सांगितलं. बघा, या अशी वेळ आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये एवढी कठीण असते ना की मनुष्य कधी कधी द्विधा मनस्थितीमध्ये सापडतो की नक्की हे करू की ते करू. पण तेव्हा जो योग्य निर्णय घेतो ना, तोच सर्वश्रेष्ठ मनुष्य आहे ना. त्याप्रमाणे तेव्हा तो म्हणाला, मी माझं शरीर देण्यास तयार आहे. माझ्यामुळं धर्मभ्रष्ट होता कामा नये. राजा खूपच दुःखी मनानं आपल्या त्या मुळाचं शिर धडापासून वेगळं करण्यासाठी तयार झाला. तितक्याचं सुंदरीचं रूप घेतलेले भगवान विष्णू तेथे प्रकट झाले आणि त्यांनी सर्व सत्य राजास सांगितलं. भगवंत म्हणाले, राजा, तू तुझ्या या परीक्षेमध्ये पास झालेला आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा आहे ना ते तू मागू शकतोस. हे सर्व ऐकून राजाला खूप आनंद झाला. राजा भगवंतास हात जोडून म्हणाला, हे भगवंता, तुम्ही दिलेले सर्व काही माझ्याकडे आहे. आमचा उद्धार करा. त्याचवेळी तेथे आकाशातून एक विमान उतरलं. राजानं आपलं राज्य आपल्या पुत्राच्या स्वाधीन केलं आणि तो विमानात बसून स्वर्गाकडे निघून गेला. बघा, आता ही देव उठणे एकादशी आणखी एक कथा प्रचलित आहे. म्हणजे ही पौराणिक कथा आहे. एक नगर होतं आणि त्या राज्यामध्ये सर्व लोक एकादशीचे व्रत करत असत आणि त्या राज्याचा एक नियम होता की या दिवशी राज्यातील प्राणी अन्नग्रहण कोणीच करत नव्हते. सर्वजण सर्व नियम काटेकोरपणे पाळत असत. एकदा या राज्यात दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती आला आणि त्यानं राजाकडं कामावर ठेवण्याची विनंती केली. त्यानं आपली सारी हकीकत राजाला सांगितली. त्याची परिस्थिती पाहून राजाने त्याला होकार सुद्धा दिला. राजा म्हणाला, ठीक आहे, मी तुला कामावर नक्कीच ठेवून घेतो, पण तुला एक अट मान्य करावी लागेल. अट अशी आहे की राज्यात सर्वजण एकादशीचं व्रत करतात आणि हे व्रत पाळणं अत्यंत बंधनकारक आहे. त्यामुळे हे व्रत आहे ना, तुला सुद्धा पाळावं लागेल. या दिवशी तुम्ही अन्न ग्रहण करू शकत नाही. राजाची ही अट आहे ना, त्या व्यक्तीनं मान्य सुद्धा केली. काही दिवसांनी एकादशी जवळ आली आणि त्या व्यक्तीसह राज्यातील सर्व जनतेने एकादशीचं व्रत केलं. परंतु जसा जसा तो दिवस सरत गेला ना, तशी त्या व्यक्तीला खूप भूक लागत गेली. आणि आपलं सुद्धा तसंच होतं. आपण एकादशी सकाळपासून पकडतो, पण 5 वाजाच्या आतमध्ये काहीतरी खाऊन टाकतो. मग तो उपवास व्यवस्थित होतो का बरं? ही जर चूक तुम्ही सुद्धा करत असाल ना, तर अशी चूक कधी करू नका. त्या पद्धतीनं त्या माणसाचं झालं ना, त्या व्यक्तीला खूप भूक लागत गेली आणि तो राजाकडे पोचला. त्याने राजाला सांगितलं की हे राजन, फक्त फळांनी माझं पोट भरत नाही, मला अन्न खाण्याचं इच्छा झाली आहे. ते मिळालं नाही ना तर मी मरून जाईल. हे ऐकून राजाने त्याला अन्न दिलं. तो नेहमीप्रमाणे नदीवर पोचला आणि आंघोळ करून अन्न शिजवू लागला. जेवण तयार झाल्यावर त्यानं देवाला आव्हान केलं, हे देवा, अन्न तयार आहे, भोजन करायला या. त्यानं हाक मारल्यानंतर पितांबर धारण करून भगवान चतुर्भुज रूपामध्ये आले आणि त्यांच्याबरोबर प्रेमाने भोजन करून अदृश्य झाले आणि ती व्यक्ती आपल्या कामाला गेली. पुढच्या एकादशीला जो राजाला म्हणाला, महाराज मला दुप्पट भोजन साहित्य द्या, त्या दिवशी मी उपाशीच राहिलो. राजानं कारण विचारल्यानंतर त्याने सांगितलं की देवही आपल्यासोबत जेवतो, त्यामुळे हे सामान आहे ना, आम्हा दोघांसाठी पुरत नाही. हे ऐकून राजाला सुद्धा आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, देव तुझ्यासोबत जेवतो ना, यावर माझा अजिबात विश्वास नाही. मी खूप व्रत ठेवतो, पूजा विधी करतो, पण देवानं मला कधी दर्शन दिलं नाही.
आणि तुला कसं दर्शन दिलं बरं? हे कसं शक्य आहे बरं? राजाचं म्हणणं ऐकून तो म्हणाला, महाराज, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तर माझ्यासोबत चला आणि बघा. तेव्हा राजा देखील त्याच्याबरोबर गेला. राजा झाडामागे लपून बसला. त्या व्यक्तीनं अन्न शिजवून संध्याकाळपर्यंत देवाला हाक मारली, पण देव आला नाही. शेवटी तो म्हणाला, देवा तू आला नाहीस बरं तर मी नदीत उडी मारून जीव देईल. त्यानं सांगूनही भगवान विष्णू आले नाही. यानंतर तो प्राणाची आहुती देण्याच्या उद्देशानं नदीकडे निघाला. आपला प्राण सोडण्याचा त्याचा दृढ निश्चय झाला आणि हा दृढ निश्चय पाहून भगवान विष्णू प्रकट झाले. त्यांनी त्याला थांबवलं आणि एकत्र जेवायला बसले. जेवण झाल्यानंतर त्यांनी त्याला आपल्या विमानात बसवून आपल्या निवासस्थानी नेलं ना. हे सर्व पाहून राजाला वाटलं की जोपर्यंत मन शुद्ध होत नाही ना तोपर्यंत उपवासाचा काही उपयोग आहे का बरं? त्यामुळं उपवास आहे ना तो करायलाच हवा आणि ते करण्यासोबतच मन शुद्ध ठेवण्याची गरज आहे. पण आपण काय करतो बरं? आपण नुसतं उपवास करतो पण शिवीगाळ देणं सोडत नाही. आपण नुसतं उपवास करतो पण आपलं कर्मामध्ये राहणं सोडत नाही. या गोष्टीसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत ना. तेव्हाच आपल्या जीवनामध्ये निरंतर समाधान निर्माण होत असतं. म्हणून या उपवास करण्यासोबतच आहे ना मन शुद्ध ठेवण्याची गरज आहे. म्हणजे राजानं मनापासून व्रत करण्यास सुरुवात केली आणि त्याला ही स्वर्गप्राप्ती झाली ना. आणि ही देव उठणे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू या 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात असं सुद्धा मानलं जातं. या दिवशी व्रत करणाऱ्यांनी देव उठणे एकादशीच्या कथेचं वाचन करावं. कुठे कीर्तन, भजन, श्रवण, जिथे जिथे भगवंताचं नामस्मरण चालू असेल ना तिथे 2 पावलं थांबावं, ते श्रवण करावं. तर आपल्याला या देव उठणे एकादशीचं फळ आहे ना ते अत्यंत प्रभावी मिळणार आहे. म्हणून या एकादशीला देवोत्थान एकादशी म्हणजे प्रबोधनी एकादशी सुद्धा म्हणतात. म्हणजे देव उठणे एकादशीच्या दिवशी आहे ना भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्यानं सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळणार आहे. या दिवशी मांगल्य कार्य सुरू होतात. तेव्हा ही जी एकादशी आहे ना या दिवशी विष्णूंच्या शाळीग्राम रूपाशी ती माता तुळशीचा विवाह केला जातो, ज्याला तुळशी विवाह म्हणतात ना. आणि ही देव उठणे एकादशी आहे ना कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणार आहे. म्हणजे वर्षातील सर्वात मोठी एकादशी हीच आहे ना. या दिवशी उपवास पूजा जर आपण केली ना तर सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळणार आहे. म्हणजे या प्रबोधिनी एकादशीच्या संबंधीमध्ये एक पौराणिक कथा अशी सुद्धा सांगितलेली जाते की एकदा देवी लक्ष्मी भगवान विष्णूंना विचारते की स्वामी, तुम्ही रात्रंदिवस जागता किंवा योगनिद्रेमध्ये जातात? असं केल्यानं समस्त संसारामधील प्राण्यांना या कालावधीमध्ये खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच तुम्हाला दरवर्षी नियमानुसार झोप घेण्याची विनंती केली जाते. यामुळं मला विश्रांतीसाठीचा वेळ मिळेल. लक्ष्मीजींचं म्हणणं ऐकून विष्णूजी हसतात आणि बोलतात, देवी तू बरोबर आहेस. माझ्या जागेपणामुळं सर्व देवांना विशेषतः तुला त्रास होतो. माझ्यामुळं तुला वेळ मिळत नाही. शेवटी तुमच्या म्हणण्यानुसार आजपासून मी दरवर्षी आहे ना 4 महिने पावसाळ्यामध्ये झोपेन. माझ्या या झोपेला तात्पुरती झोप म्हणजे प्रळयकालीन झोप म्हणतील. माझी ही छोटीशी निद्रा आहे ना माझ्या भक्तांना खूप उपयोगी पडेल. या काळामध्ये मी तुझ्याबरोबर माझ्या भक्तांच्या घरी वास करेल, जे माझ्या नजरेच्या भावनेनं माझी सेवा करतील आणि झोपेतच आनंदानं पुन्हा तिचा उत्सव आयोजित करतील ना. ती देव उठणे एकादशीला काय करतात म्हणजे क्षीरसागर आशयन करत असलेल्या त्या श्री विष्णूंना उठवून
मंगळ कार्य आरंभ करण्याची प्रार्थना केली जाते. मंदिर आणि घरामध्ये उसाचे मंडप तयार करून सत्यनारायणाची पूजा सुद्धा करतात ना. त्यांना बोर आवळ्यासह इतर मोसंबी फळांचा नैवेद्य दाखवला जातो आणि मंडपामध्ये शाळीग्राम आणि तुळशीचा विवाह सोहळा आहे ना, तो आयोजित केला जातो. म्हणजे मंडपाची प्रदक्षिणा घालून अविवाहित लोकांच्या विवाहासाठी प्रार्थना केली जाते. या एकादशीला शाळीग्राम, तुळस, शंख यांचं पूजन केल्यानं पुण्यच प्राप्त होतं ना. म्हणून एकादशीला दिवे लावणं प्रज्वलित केले जातात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे असं मनात ठरवून ही एकादशीचं व्रत आहे ना, ते आपण करायला हवं. आता या एकादशी आहे ना, ही देवउठणी एकादशीच्या व्रताचे नियम आपण पाहूया. या दिवशी निर्जळ उपवास करा. या व्रतामध्ये भगवान विष्णू आहेत ना, आपल्या आवडत्या देवाची पूजा करा. या दिवशी तामसिक अन्न म्हणजे कांदा, लसूण, मांस हे अन्न आहे ना, ते अजिबात सेवन करू नका. देवउठणी एकादशी तिथीला आता करायचे उपाय पाहूया. या एकादशीच्या दिवशी प्रथम भगवान विष्णूंना गाईच्या दुधाने शंख भरून स्नान करावं आणि नंतर गंगा जलानं स्नान करावं. असं केल्यानं व्यक्तीची आर्थिक समस्या दूर होऊन जाते. भगवान विष्णूंची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आहे ना, तो अवश्य करा. ज्यांची लग्न जमलेली नाहीत ना, हा जर मंत्र तुम्ही जर निरंतर तुमच्या जीवनामध्ये निर्माण केला तर तुमचे लग्न लवकरात लवकर जमणार आहेत. यामुळं आयुष्यात येणाऱ्या अडचणी आहेत ना, त्यासुद्धा दूर होतील. म्हणून भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये शुद्ध तुपाचा दिवा अवश्य लावा. त्या तुळशीच्या मंजिरी अर्पण करा. आणि या कार्तिक एकादशीला भगवान विष्णूंच्या शाळीग्राम रूपाची पूजा केली जाते. यासोबतच तुळशी माता म्हणजे तुळशीला लक्ष्मी स्वरूप देखील मानलं जातं ना. या दिवशी शाळीग्राम आणि तुळशीला दुधाने स्नान घालावं आणि असं करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहावा. या उपायाचं पालन केल्यानं देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नेहमी वास करेल आणि कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. म्हणून हे देवउठणी एकादशीला आहे ना, या पूजेच्या वेळी तुळशीला तुपाचा दिवा लावा आणि या दिव्यात कापसाच्या वातीऐवजी कळवतेची वात वापरावी. म्हणजे कार्तिकी एकादशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत दररोज तुळशीच्या झाडाजवळ हा दिवा लावावा. हा जर उपाय आपण निरंतर केला ना, तर तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती वाढेल. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरामध्ये सदैव राहील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलेली स्वप्न आहेत ना, ती सुद्धा सत्यात उतरतील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.